निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय। त्यातच आता राज्यभरातील जवळपास 21 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या। या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत आणि 21 डिसेंबरला निकालही लागणार। पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। राज्यात नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार तोफा अंतिम टप्प्यात आल्या। अशातच काही नगरपालिकांमधील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। त्यात सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, पुणे, अमरावती आणि ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका या लांबणीवर पडल्या आहेत। लांबणीवर पडलेल्या 21 नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहे, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे। तिकडे सोलापुरात मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला। नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत ही 10 डिसेंबर आहे। चिन्ह वाटप आणि अंतिम यादी 11 डिसेंबर, मतदान 20 डिसेंबर, मतमोजणी 21 डिसेंबर, 23 डिसेंबर पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। साताऱ्यामध्ये 9 पैकी 2 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्यात, ज्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर आहे। यवतमाळमध्ये 2 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या, ज्यात दिग्रस, पांढरकवडा आणि वणी। अहिल्यानगरमध्ये 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी। धाराशिव नगरपालिकेतील 3 जागांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला। प्रभाग क्रमांक 2A, 7B आणि 14B। चंद्रपुरात एका नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली, घुग्गुस नगर परिषद। गडचांदूर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 8B चा अंतिम निकाल आलेला नाही। मूल नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10B चा अंतिम निकाल आला नाही। बारामतीमधील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील 7 जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे। साहजिकच नगराध्यक्ष पदाचाही यामध्ये समावेश असल्यानं बारामतीचे नगर परिषदेचे मतदान थेट 20 डिसेंबरला घेतले जाणार आहे। नगराध्यक्ष पदासह ज्या 7 जागांसाठी सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। तिकडे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबरला मतमोजणी होतीये। नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारानं अपील केल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। त्यामध्ये एका नगरसेवक पदाच्या उमेदवाराची याचिका कोर्टानं फेटाळली आहे, मात्र एक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाजूने कोर्टानं निर्णय दिलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।